प्रथम जो भिवंडीकर आज एकवटला आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आज या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर जे भिवंडीकरांनी जन आंदोलन केलेलं रस्त्यावर उतरून या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी सोमवारी उपयुक्त अधिकारी डीसीपी साहेब आहे मैदानामध्ये आलेमेरीच्या स्कूलच्या मैदानामध्ये येणार आहेत। तर प्रत्येक नागरिकाने एक अर्धा तास का न हो पण स्वतःच्या मुलासाठी आणि जनतेचा विचार करून तिथेशी मैदानावर येऊन तुमच्या काय समस्या असतील इथल्या समस्या आता त्यांनी जे बोलले आहेत की पावत्या फाडणाऱ्या जो अधिकारी असेल त्याला तात्काळ आपण निलंबित करावं ही आमची पहिली मागणी आहे साहेब। दुसरी मागणी अशी आहे का जी 40 फुटी कंटेनर तुम्ही आपल्या मार्गाने कालवार मार्गे आणि मानकुली मार्गाने जे पाठवता त्या बंद तात्काळ आताच्या आता साहेब निर्देश काढा त्या बंद करा। आणि तिसरी मागणी अशी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जी इथले बोगल कारभार करून ठेवले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या 6 महिन्यामध्ये तुम्ही रस्त्याची कामं का स्लो करतात आणि पावसाळा आल्यावर जेव्हा ट्रॅफिक होते तेव्हा तुम्ही रस्त्याचं कारण देताना पीडब्ल्यूडीला दोष देता। बरोबर आम्ही तुम्हाला दोष द्यायचा का पीडब्ल्यूडीला द्यायचा हे तुम्ही ठरवा कोणाच्या अंगावर घ्यायचं ते आम्हाला येत्या गणपती उत्सव आहे आमचा सर्वात मोठा या गणपती उत्सवाचं तुमचं नियोजन काय असेल याच्यावर पण आम्हाला सोमवारी उत्तर पाहिजे। हे बघा ट्रॅफिक अशा ट्रॅफिक मध्ये आम्हाला मूर्त्या आणायला लागतील का काय करायला लागतील ते आम्हाला सांगा। आणि घोडबंदर रोडवरनं प्रताप सर नाईक जे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आहेत त्यांनी ज्या घोडबंदर मार्गाच्या गाड्या ज्या भिवंडी मार्गे फिरवल्यात त्याचा आम्ही भिवंडीकर जाहीर निषेध करतो। त्याचं कारण असं आहे का त्यांची ओला माझीवडा जी विधानसभा आहे त्या जनतेला त्रास नको आणि भिवंडीकरांना त्रास झालेला चालेल। या प्रताप सर नाईक साहेबांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे तुमचे जे उपमुख्यमंत्री बसले शिंदे साहेब यांना या भिवंडी शहराने भिवंडी ग्रामीणने जो आमदार दिलेला आहे शांताराम मोरे ते आमच्या मताने दिलेला आहे तुमच्या याच्याने दिला नाही आमच्या मताने दिले। त्यांचाही विचार झाला पाहिजे भिवंडीकरांचा हा विचार 100% केला पाहिजे। जर सोमवारी आमचे प्रश्न सुटले नसतील तर मंगळवार दिनांक काय तारीख मंगळवारी वार काय 26 तारखेला याच्याहून खतरनाक तीव्र आंदोलन होईल आणि त्याचा प्रशासन जबाबदार असेल आणि पालकमंत्री बस। आणि आताचा मोर्चा संपला आम्ही जाहीर करतो आणि सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो।